खूप साऱ्या हिरव्या पालेभाज्या खाली विकायला आल्या होत्या. मग मी तांदळाची आणि पालकाची भाजी घेतली. पालक व्यवस्थित निसून घेतला, 2 पाण्याने स्वच्छ केला. कढईमध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेतलं, त्यात पालक टाकून दिला. म्हटलं चला आज पालक पनीरच बनवावा. 5 मिनटं पालक शिजवून घ्यायचा. मिक्सरला लावून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता आपण वाटण तयार करून घेऊयात. कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं, कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचा, लसूण टाकायचा, 2 मिनिट छान परतून घ्यायचं. मिक्सरला लावून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करायचं, हिंग टाकायचं, गरम मसाला, लाल मिर्च पावडर आणि कांदा लसूण मसाला आणि जे वाटण तयार केलं होतं ते परतून त्यात टाकून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं. पनीरचे क्यूब्स करून घेतलेले होते, पनीर त्याच्यामध्ये ॲड करायचं मसाल्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकायचं, त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पालकची पेस्ट टाकायची, कस्तुरी मेथी टाकायची, झाकण न ठेवता एक 5 ते 10 मिनटं छान असं त्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि मस्त अशी आपली पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण घरी बनवून खावा, पण गरम गरम असतानाच खा, जास्त वेळ ठेवू नका. जास्त वेळ ठेवली तर कडू लागेल. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा,